हॅलो हॅलो. येस सर, धन्यवाद योगी सर आणि राहुल सर. सुप्रभात सर्वांना, गुड मॉर्निंग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. परमेश्वरला वंदन करून आणि गुरुवर्यांना अभिवादन करून मी मनोज कारवे आपल्याला घेऊन चालतोय मैदानामध्ये, ज्या ठिकाणी सामना सुरू होणार आहे. SK स्पोर्ट्स सापे विरुद्ध धनेश 11 कुक्से. सापे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि पंच सज्ज झालेले दिनेश नाईक सर आणि स्क्वेलेक पंच उमेश केणे सर आम्हाला इशारा करत असताना यू कॅन प्ले, लेट्स प्ले, शो द गुड गेम. पहिला चेंडू राजा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कव्हर मधून काढले, छानपैकी फटका पाहून सुंदर चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू डीजे. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन ओके. पंचांनी आम्हाला कळवलेलं आहे की पेनल्टी त्या ठिकाणी वाढवली जाणार आहे. त्या ठिकाणी ड्रेसिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. येस डगआउट मध्ये 7 जण नाहीत अवेलेबल. बारीक लक्ष पंचांचं, दिनेश नाईक सरांचं. आपण खेळाडू कक्ष पाहतो ज्या ठिकाणी 7 प्लेयर्स नाही आहेत, त्या कारणाने पंचांनी हेरलं आणि या ठिकाणी आम्ही पेनल्टीमध्ये वाढ करतोय. दरम्यान चौकार आलेल्या बॅटमधून धावसंख्या इथे 4 आता सध्या पाहतोय. नंतर आपण त्याचं विश्लेषण करूया. पेनल्टीमध्ये वाढ झाल्यानंतर ॲडिशन करू आपण स्कोअरबोर्डमध्ये. फलंदाज त्या ठिकाणी आहे दत्ता. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट करायचा प्रयत्न केला होता कव्हर पॉईंटला. चांगल्यापैकी कव्हरिंग केलं जात आहे, परंतु 1 धाव घेण्यापासून रोखू शकलं नाही त्याने फिल्डर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 5 धावा धावफलकावती. सलामीची जोडी दत्ता आणि गौरव आहे मैदानामध्ये. SK सापे स्पोर्ट्स विरुद्ध धनेश 11 कुक्से, भिवंडीतील दोन्ही पण नामांकित संघ. आणि आपण नुकतंच ऐकलं भिवंडीतील नामांकित कॉमेंटेटर योगी पाटील यांना आणि एक व्हॉइस ऑफ डोंबिवली उल्हासनगर, व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर सर तुम्हाला 2 दिवस मंत्रमुग्ध करतायत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेसफुल अटेम्प्टेड हिअर बट नॉट इट अनसक्सेसफुल. असं वाटलं की चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅन मधून, परंतु चेंडू हवेमध्येच होता आणि सॉफ्ट डिसमिसल पाहतोय आपण. पहिला धक्का लागतोय SK स्पोर्ट्स सापे संघाला 5 धावांवरती. मिसटायमिंग शॉट झाला आपण पाहिलं रिप्लेमध्ये आणि अतिश मागे पुढे आले आणि छानपैकी झेल टिपला आणि पहिला गडी गारद केला आणि पहिला धक्का लागतो SK स्पोर्ट्स सापे संघाला. असं वाटलं की दत्ता आपल्या पारीला पुढे घेऊन जाईल, परंतु त्या ठिकाणी बाद झाला तो म्हणजे गौरव. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना 1 डाऊन बॅट्समन पवन. माझ्यासोबतीला धावसंख्या लेखक तेजस गोडे. छानपैकी गोड स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावरचं पाहतो आपण सकाळपासून. तेजस गोडे यांच्या चेहऱ्यावरती हास्य. अकुट्टपचा चेंडू नीटचा कॅप्टन का तालाने बीट, विकेट किपर बीट झाला. शॉर्ट थर्ड मॅन चेंडू पाहता पाहता लॉंग स्टॉप सीमारेषा जवळ 4 धावांसाठी. पेनल्टी एकूण 6 धावांची आहे. हे आम्ही तुम्हाला इथे टोटल सांगतो पेनल्टीची. आणि या ठिकाणी चौकाराला धावसंख्या झाली आहे 9. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर आपण 6 धावांनी ॲडिशन करूया धावफलकावरती. ओके सॉरी सापे संघाला पेनल्टी. ओके इट्स ओके. त्याचा विषय नंतरच बघूया. छानपैकी स्विंग ऑफ द प्लेट पाहता चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. गुड शॉट.
थँक्यू डीजे. अगदी चेंडू स्लॉटमध्ये मिळाला आणि बॅटचं स्विंग छान होतं. पोझिशनमध्ये आला फलंदाज आणि छानपैकी सर्व विकेट चेंडूला तटवलं. 4 धावांसाठी प्रेक्षकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध करून देणारा फटका बघितला आपण. आणि पवनच्या बॅटमधून हे 2 चौकार आपण पाहिले आतापर्यंत. एक बाईकच्या रूपाने आपण पाहिलं आणि आताच एक छानपैकी बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वरती. 13 ऑन द बोर्ड. सापे संघाला 6 धावांची पेनल्टी आहे. अप्पीश खेळतोय वीरेंद्र सहवाग स्टाईलनी. उस्मान पटेल स्टाईलने चेंडू गेला डीप कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. अतिशय सुरेख पद्धतीने फुटवर्किंगचा वापर करतायत फलंदाज दत्ता आणि पवन. या ठिकाणी चेंडूला पूर्णपणे ओळखतायत, बॅकफुटला जातात आणि ऑफ साईडचे आपण सुरेख दर्जाचे फटके पाहतोय. जसं की आपण लेदर क्रिकेट पाहतो की या सुंदर क्रीडांगणावरती असं जणू दाखवत असताना पवनच्या बॅटमधून 2 चौकार आणि एक बाईच्या रुपये 4 धावा. म्हणजे थोडक्यात लागोपाठच्या 3 चेंडू 12 धावा आल्या. अशा प्रकारे पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे 17. एक गडी बाद जो झालाय गौरव डगआउटमध्ये परतला. परंतु ही छान सुरुवात म्हणू शकतो आपण. फ्लाइंग स्टार्ट म्हणू शकतो. स्वप्न सुरुवात. आणि आमच्या आयोजकांकडून सूचना येते. संजयजी गोडे सांगतात आम्हाला की उशिरा येणाऱ्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एस के सापे स्पोर्ट्स संघाला 6 धावांची पेनल्टी टोटल आकारण्यात आलेली आहे, जी आम्ही पारड्यात टाकू धनेश कुकसेच्या संघाच्या धावफलकामध्ये. जेव्हा त्यांच्या धावांचा पाठलाग सुरू होईल तेव्हा आपण 6 धावांनी त्यांना इथे बोनस देऊ. गोलंदाज जो विकेट किपर होता अतिश मागे. यानंतर जून अंदुरकी आणि गावदेवी उंबर्डे अशी भिडंत असणार आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्ससाठी तत्पर राहायचं आहे. पहिला सामना झाला ओमसाई सापर्डे विरुद्ध जय भोलेनाथ कोलिवली. त्या सामन्यामध्ये सापर्डे संघाने बाजी मारली. अतुलचा संघ एक तुल्यबल संघ आहे कल्याण परिसरातील, ज्याने मोठमोठ्या लढतींमध्ये मोठमोठ्या संघांना सुद्धा गारद केले. परंतु ह्या क्रीडानगरीवरती आजच्या दिवसामध्ये कोण बाजी मारेल त्याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळेल. चला मैदानामध्ये षटक मार्गस्थ करतो गोलंदाज अतिश. सामना करेल फलंदाज दत्ता, ज्याच्या बॅटमधून एक चौकार बघितला आपण पहिला चेंडू तो सज्ज झालाय. हा तिचा चेंडू चेंज ऑफ पेस होता. गुड लेनचा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय आणि फ्लाय होतोय. विकेट किपर कुठली चूक करत नाहीये. चांगला स्टार्ट करतोय अतिश मागे या ठिकाणी डॉटच्या माध्यमातून, कारण पहिलं महागडं षटक ठरलं. मला तेजस गोडे सांगतात की पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 चौकार आले, एक बाईच्या रूपाने 3 बॅटमधून आले. म्हणजे खूप छान भक्कम स्थितीमध्ये या ठिकाणी विचार जर केला एस के स्पोर्ट्स सापे संघ, ज्याने ज्याला पेनल्टी दाखवण्यात आलेली 6 धावांची. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु पोझिशनमध्ये नव्हता. हाफापून केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल ऑन साईडला डीप मधून शतकेपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण होतील का? हो. त्याने थ्रो थोडासा लोज होता. स्लोवर वन थ्रो होता. फास्टर वन जर असता वेगाने फेकला असता तर कधी चान्स होतं त्या ठिकाणी. क्रिकेटमध्ये हाफ चान्स नेहमी फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं असतं. आपण रिप्ले पाहू शकता. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. आमचे शंकरजी गुळवी सर आहेत, अगदी सुंदर इथे या ठिकाणी एडिटिंग करतायत आणि स्कोरिंग सुद्धा इथे सुरेख होऊ लागले. धावसंख्या आमचे सन्माननीय सपाडे गावचे वरिष्ठ नागरिक बच्चाजी पाटील साहेब यांना आम्ही निमंत्रित करते स्टेजवरती. आपलं हार्दिक स्वागत. या धावसंख्या 19. आतिश खोलट टप्प्याचा चेंडू ब्लॉक डिलिव्हरी पाहतो आपण. बॅट अँड पॅडच्या मधून जाऊन विकेट किपरला बीट करतोय. त्या ठिकाणी अक्षय आहे, परंतु एक 22च्या रूपाने धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 20. एस के स्पोर्ट्स सापे संघ प्रेक्षक या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय आणि असं आतापर्यंत वाटतं की निर्णय जो घेतलाय तो अगदी चांगला ठरतोय. आतापर्यंत ती परिस्थिती निर्माण झाली. जरी एक विकेटचं पतन झालं तरी सुद्धा भक्कम स्थितीमध्ये 20 धावांवरती खेळतोय हा संघ. यावेळेला स्विंग ऑफ द ब्लेड, व्हॉट अ स्ट्रोक, स्कोर ऑफ द विकेट, सिक्सर. तयार होता, चेंडूच्या रेषेत पोहोचला आणि छानपैकी बॅट रोल केली. हे महत्वाचं. टायमिंग सुरेख होतं. ताकदीचा थोडासा वापर कमी, पण रिस्कचा वापर जास्त होता आणि एकदम स्विंगिंग सिक्सर बघितला आपण. बॅट होती पवनच्या बॅटमधून. पवन म्हणजे वारासारखी बॅट फिरते. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. ओहो, सरळ बॅटचं प्रदर्शन करतोय आपण. गॅप शॉट सोल्युशन करतोय. बघितलं आपण, कव्हरला दिशा दिली. यालाच म्हणतात समजदारीचं क्रिकेट.
एक मोठा फटका आल्यानंतर लगेच स्ट्राईक रोटेट करतोय आणि पुन्हा नॉन स्ट्राईकला येऊन चिंतन नक्कीच करेल प्रवन की मी किती छानपैकी खेळतोय, एक चांगला फटका लगावला. त्यानंतर समोरच्या फलंदाजाला आपण संधीसुद्धा देणं फार महत्त्वाचं असतं. जो पाहत असतो आपली फलंदाजी. 27 धावा झाल्यात. कारण पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. टेनिस क्रिकेट असो, कुठं लेदर क्रिकेट असो, कुठल्याही खेळामध्ये पार्टनरशिप फार महत्त्वाची, भागीदारी महत्त्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. बारडे दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे. हा 30चा चेंडू अक्षरशः उडवला, परंतु मिस टायमिंग होईल का बघा. हो नाही, व्यासपीठाला सलामी, टॉस बॉक्सच्या जवळ षटकार. थँक्यू डीजे. वारंवार लेग स्टिकच्या दिशेला जर तुम्ही गोलंदाजी केली तर टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे फलंदाज ऑन साईडला स्ट्रॉंग असतात आणि स्ट्रॉंग प्रदर्शन करतोय फलंदाज. बघा आपण पोझिशनमध्ये आला आणि चेंडू अगदी रडारमध्ये मिळाला, बॅट फक्त फिरवली, टायमिंग सुरेख होतं, बेमिसाल टायमिंग, षटकार लगावला आणि धावांचा इथे वेग पंजाब गतीच्या वेगाने, पंजाब मेलच्या गतीने वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वर. या षटकामध्ये 2 सिक्सर, 1 डबल, 2 सिंगल, 1 डॉट आला. सुरुवात तर फार सुरेख केली होती आतिश मागेने, त्यानंतर आतिशला मागे ढारलं फलंदाज पवनने आणि दत्ताने आणि आतिशला विचार करायची वेळ आली. धावसंख्या 2 षटकानंतर 33 धावा, 1 गडी बाद. 16.50चा वेग आहे. सुंदर आपण क्रीडांगण पाहतोय. या परिसराला लाभलेलं नक्कीच एक देणगी म्हणू शकतो, निसर्गाची देणगी लाभली. कित्येक वर्ष ह्या क्रीडांगणावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा रंगतायत आणि प्रेक्षक मायबाप जे हायवेच्या दिशेने जाणारे असतात ते अक्षरशः स्वतःला पॉज घेऊन इथे थांबतायत आणि क्रिकेटचा आनंद घेत असताना आज सुद्धा अलोट गर्दी आहे मैदानाच्या चौफेर आणि चांगलं नियोजन आयोजन पाहतोय आपण या ठिकाणी. देवरुंगपाडाच्या वतीने जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा आयोजित पाहतोय आपण ही स्पर्धा. पंक्याबाई चषक, पंक्याबाई स्मृती चषक यांच्या स्मरणार्थ कैलासवासी दिनकर धर्मा गोडे यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेटचं आपण मेजवानी पाहतोय. क्रिकेटसाठी प्लॅटफॉर्म निर्माण केलं आणि तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही इथे एक चांगला खेळ दाखवाल अशी सर्वांची अपेक्षा आहे. तर तिसरं षटक मार्गस्थ करेल गोलंदाज अंकलेश. 2 षटकं झाली. पहिल्या षटकात 17 धावा कुठल्या होत्या मला तेजस गोडे सांगतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा खूप छान फलंदाजी झाली. 16 धावा तब्बल कुठल्या. अशा प्रकारे 33 धावा या ठिकाणी उभ्या केल्या 2 षटकात. भक्कम स्थितीमध्ये एसके स्पोर्ट्स सापे संघ पाहतो आपण ह्या मैदानामध्ये. गोलंदाज अंकलेश ओव्हर द विकेट. फलंदाज पवन हो चेंडूला खाली ठेवतोय. प्रत्येक गोलंदाज सुरुवात मात्र छान करतो, पण तो त्यानंतर दिशा भटकटली जाते, दिशा भटकली जाते आणि परिणामतः आपण चुकीच्या लाईनवरती चांगले फटके पाहतोय. हा बघा आपण रिप्ले पाहू शकता. एसके एंटरटेनमेंट चेंडू टर्न होतोय, ऑफ साईडला थोडासा वळला, लेग कटर होता गोलंदाज अंकलेशच्या माध्यमातून. अशा प्रकारची गोलंदाजी झाली. व्हेरिएशनचं झालं तर नक्कीच तुम्ही फलंदाजाला थांबवू शकता काही प्रमाणामध्ये. तो तुम्ही प्रयत्न केला पाहिजे मैदानामध्ये. अजून उचले घेणारा चेंडू, सुरेख गोलंदाजी, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग हिअर आणि टाळा मिळतायत गोलंदाजाला. आणि का नको, अंकलेशने पूर्णपणे दडपणाला झुगारून प्रेशर आपल्यावरती घेतलंय आणि प्रेशर टाकलंय या ठिकाणी फलंदाजांवरती आणि हीच या वेळेला गरज होती. कारण 2 षटकांनंतर 33 धावाल्यानंतर कुठला तरी गोलंदाज असा पाहिजे होता ज्याने या धाव फलक रोखावा. इथे रोखण्यात सक्सेस ठरतोय. 2 लागोबाचे चेंडू टाकून गोलंदाज अंकलेश. छान कामगिरी, उत्तम कामगिरी, मारो पीस ऑफ बॉलिंग. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज पवन स्ट्राईक एंडला, राईट हँड बॅट्समन. कोलटप्याचा चेंडू, यॉर्करचा प्रयत्न केला होता, चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साईडला, मिड विकेट फंबलिंग करतो आणि पाहता पाहता वेगाने 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट होत आहेत. एक तुमची छोटीशी चूक किती तुम्हाला होऊ शकते बघा. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. एक शॉटचा इशारा केलेला उमेश केने सरांनी, 1 शॉट देअर. तर आम्ही या ठिकाणी 1च धाव अधोरेखित करू आमच्या धाव फलकावरती. धावसंख्या 1ने पुढे सरकते, 34 धावा धाव फलकावर. त्या ठिकाणी राज होता परंतु पंचांनी हेरलं. उमेश केणे सर एमसीचे पंच आहेत, दिनेशजी नाईक सर मॅन फ्रॉम भादवड, उमेश केणे सर मॅन फ्रॉम गुरु निंबोली. 34 धावा. पुन्हा एकदा पवन सज्ज. मोहन आहे, मोहन, पवन नाही, मोहन आहे. ओके, मोहनचा हा मोहमे फटका, परंतु मोह आवरला नाही मोहनला. त्या ठिकाणी राजने सुरेखरित्या आपल्या हातामध्ये विसावून घेतला झेल. फलंदाज मोहन त्या ठिकाणी झाला फेल. होऊ शकता
चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणारा होता, अक्षरशः खेचून मारायचा प्रयत्न केला, परंतु चेंडू टोला लागला बॅटच्या, मिडलिंग झाला नाही. परिणामतः सुरेखरित्या राजने जज केलं सीमारेषेच्या जवळ अगदी, आणि दुसरा धक्का लावला या ठिकाणी अंकलेशने, कारण त्यांनी सुरुवात छानपैकी केली होती. 2 डॉटचा टाळकोट, असं वाटलेलं की हा विकेट टेकर गोलंदाज आहे, आणि अखेरीस त्यांनी विकेट घेऊन दाखवली. फुलटॉस चेंडूला हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला ऑन साईडला. अतिश मागे त्या ठिकाणी लॉंग ऑनला जाऊन पोहोचतोय, आणि पाहता पाहता एका धावे ते रोखण्यात आलं फलंदाजाला. याला म्हणतात फिल्डिंगचा वेग. फिल्डिंगमध्ये सुद्धा वेग असावा, टायमिंग असावं. जर तुमचं टायमिंग मिस झालं तर त्या तुमच्या मिस झालेल्या टायमिंगमध्ये फलंदाज त्यांचं टायमिंग वाढून अतिरिक्त धाव घेण्यामध्ये पूर्णपणे सक्षम असतो आणि सफल ठरत असतो. धावसंख्या पुढे सरकली आहे एक्सेस स्पोर्ट्स सापे संघाची 35 वर. 35 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स देअर. गौरव आणि मोहन बाद झालाय. दत्ताच्या सोबतीला आता ऋषिकेश पोहोचलाय, पिंच हिटर आहे. बी गेटर रुकेश हलक्या हाताने ड्राईव्ह करतो, चेंडूला उडवलंय, स्कोर ऑफ द विकेट. चेंडूच्या खाली प्रेम येतोय, आणि प्रेमनी झेल सोडलाय. प्रेमला त्या ठिकाणी चेंडूवरचं प्रेम जमलं नाहीये, आणि त्या ठिकाणी नक्कीच मिस फिल्डिंगचं कारण ठरलं. अशा प्रकारचे झेल सोडले तर नक्कीच परिणाम मोठा होऊ शकतो, घातक सिद्ध ठरू शकतो. 2 धाव पूर्ण केल्या फलंदाज ऋषीने. एकच सर, एकच तेजस, एकच एक धाव पूर्ण केली. सॉरी, माफ करा. आपण रिप्ले पाहू शकता. ऋषी त्या ठिकाणी हा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या जवळून उसळी घेणारा होता, अक्षरशः टायमिंग चुकलं होतं ऋषीचं, फक्त ढकल होतं, उडवलं होतं ऋषीने. त्या कारणाने मिस टायमिंग झालं, पण त्या ठिकाणी मिस टायमिंग सुद्धा झालं, मिस जज झालं. प्रेमकडून त्यांनी झेल सोडला. त्या ठिकाणी ऋषिकेश सारख्या घातक विस्फोटक फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारची संधी देणं नक्कीच धोक्याचं होऊ शकतं. पाहायचं आपल्याला ते पुढच्या काही चेंडूमध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळतील. तर धावसंख्या एका धावेने पुढे सरकले. 36 आहे आता, करेक्शन केलेलं आहे. 36 ऑन द बोर्ड. षटक सुद्धा समाप्त झालं, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. सावधचे केशवजी दळवी साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्याला आमचे आयोजक बोलवत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. केशवजी दळवी फ्रॉम सावध, वेलकम. तर करण गोलंदाज आहे बॉलिंग मार्कवरती. पुन्हा एकदा ऋषी आहे स्ट्राईक एंडला, राईट हँड बॅट्समन, विस्फोटक फलंदाज SK स्पोर्ट्स तापे संघाचा. कुठल्याही क्षणाला पलटवार करू शकतो. हो, परंतु त्याला इथे थांबण्याचा प्रयत्न केला जातो. करणकडून फुलर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे ऑन साईडला फटका मारण्याच्या पूर्णपणे इराद्यामध्ये होता, मानसिकता होती ऋषीची, परंतु ती मानसिकता पूर्णपणे फोल ठरवली गोलंदाज करणने. राज गोलंदाज वगळता बाकीच्या 3 गोलंदाजांनी चांगला स्टार्ट दिला होता. यावेळेला मिस टायमिंग, आणि विकेट किपर खूप दूरवर अक्षय त्या ठिकाणी झेल कॅरी होल झाला नाही. ऋषीचा शॉट मिस होता, त्या ठिकाणी मिडलिंग होत नाहीये. आधीचा फटका सुद्धा झेल उडाला होता, आता सुद्धा जमलं नाहीये. आणि पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या पुढे सरकते SK स्पोर्ट्स सापे संघाची. 37 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. गौरव आणि मोहन हे फलंदाज डगआउटला परतलेत. गोलंदाज करण बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, बॅककॉर्ड बॅटच्या अपील, पंचाचं बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद, दत्ता बाद. त्या ठिकाणी तिसरा धक्का लागतो SK स्पोर्ट्स सापे संघाला. टर्न केला चेंडूला, पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. राईट हँड गोलंदाज आहे, चेंडू टर्न करतो, ऑफस्टिकच्या बाहेरच ठेवते. अजून चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघाला, टर्न झाला. त्याचं कारण की बॅटला स्पर्श करून चेंडू विसावला सुंदररित्या विकेट किपरच्या हातामध्ये, आणि अशा प्रकारे धक्का लागला. असं वाटलेलं की ही पार्टनरशिप अजून पुढे जाईल, परंतु नाही. करणने एक विकेट मिळून दाखवली. जसं ऋषिकेशनी सुरुवात केली होती छानपैकी 3 धावा खर्च करून तिसऱ्या षटकामध्ये, त्याच्याच पावलाती पाऊल ठेवून करण एक सुरेख कामगिरी करतोय आपल्या ह्या मैदानामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 37. आकाश आला नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषीच्या सोबतीला. आकाश ऑन स्ट्राईक. इनफिल्डचं क्षेत्रक्षण पाहूया आपण. एक बॅकवर्ड पॉईंट आहे अगदी गली आणि पॉईंटच्या मध्ये, एक वाईडिस मिड ऑफ दिलेला आहे. आपण ऑन साईड बघूया. एक लेग स्लिप आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, खोदून काढला चेंडू, गोपनीसारखे बॅट फिरवून आले आकाशने, आणि मिस फिल्डिंग झालं. चेंडू निसटला, हळूच जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
भक्कम पाहिजे, तुमचं परफॉर्मन्स चांगलं पाहिजे. हो, यावेळेला परफॉर्मन्स चांगलं पाहिलं गोलंदाजाचं, पाहू शकतो आपण चेंडूला खाली ठेवतोय, अगदी परफेक्ट ऑप्टिकच्या लगत चेंडूचं नियंत्रण ठेवतोय गोलंदाज करण. आणि या ठिकाणी ऑन साईडला जे स्ट्रॉंग फलंदाज आहेत त्यांना इथे जमत नाहीये, फटके क्रिएट होत नाहीये, मिस टायमिंग झाला, डॉट चेंडू बघितला आपण. धावसंख्या 41. हा चेंडू उचली घेणारा उडवलाय मीडाच्या डोक्यावरून, लॉंग ऑन, अतिश मागे पुढे सरकला आणि पाहता पाहता झेल सुद्धा ग्रिप केला आपल्या सुरक्षित हातामध्ये. फलंदाज बाद, आकाशला परतावं लागेल. थँक्यू. फलंदाज कुठल्या प्रकारच्या चेंडूच्या रेषेत न येता ऑफस्टिकचे चेंडू अक्षरशः खिचून मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना जमत नाही, कारण चेंडू टर्न केला जातात त्या ठिकाणी गोलंदाजांकडून. आपण आता सुद्धा बघितला चेंडू उचली घेणारा होता, थोडासा बाहेर सुद्धा निघाला. पुन्हा एकदा परिणाम तोच झाला की चेंडू बॅटची कडा घेऊन उडाला हवेमध्ये आणि अतिश मागेने कुठल्याही प्रकारचा मिस्टेक न करता, कुठल्या प्रकारची चुकी न करता छानपैकी झेल विसावून घेतला आपल्या सुरक्षित हातामध्ये. आणि धक्के पे धक्का जे लागत गेले इंटरव्हल्समध्ये, 4 षटकांचा सामना सुद्धा समाप्त झाला. धावसंख्या इथे उभी केली ती म्हणजे 41-42 धावांचं लक्ष ठेवलंय या ठिकाणी एसके स्पोर्ट्स सापे संघाने. नाही, 6 धावांची पेनल्टी आहे ती एसकेला आहे आणि ते आम्ही कोक्सेच्या धावफलकामध्ये टाकू, त्यांच्या भात्यात टाकू, त्यांना आपण त्यांच्या झोलीमध्ये तो बोनस देऊया. तर लक्ष तेवढंच असणार 42 धावांचं. जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आम्ही या 6 धावांचा त्या ठिकाणी विश्लेषण करू आणि त्याचं अधोरेखन सुद्धा केलं जाईल आमच्या स्कोरच्या माध्यमातून. तर 4 षटकांचा सामना होता, असं वाटलेलं की 5 षटकांची मॅच आहे तेजस, परंतु टायमिंग चुकलं माझं सुद्धा. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये खूप छान सुरेख गोलंदाजी अंकलेशने केली, तिथेच धावांवरती रोख लगावला गेला. आणि तेच कारण ठरलं की जो एसके स्पोर्ट्स सापे संघ 16-15च्या सरासरी पुढे जात होता त्याला अक्षरशः 14ची सरासरीच्या आसपास इथे रोखलं. आणि त्यानंतर करणने एक स्लॉग ओव्हरचं सुरेख षटक हाताळलं, ते म्हणजे 5 धावांसाठी 2 विकेट सुद्धा प्राप्त केला. अशा प्रकारे 21 धावा कुठल्या आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय धनेश इलेवन कुक्से संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी. ऑलरेडी 6 धावा तर त्यांना मिळालेल्याच आहेत, परंतु कधी कधी असं होतं तेजस की ज्याला पेनल्टी आखण्यात येते तो संघ विजय होऊ शकतो, अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, आपण त्याचं भाकीत करणं चुकीचं आहे, तर्कवितर्क करणं चुकीचं आहे. तर या ठिकाणी राहुल बोहीर आहेत आमचे समालोचकामधलं एक अग्रगणित नाव म्हणजे मॅन फ्रॉम मानेरे. तर आपण येऊ इच्छित असाल तर या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू डीजे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता जय अंबिका क्रिकेट संघ तेवरुंपाडा आयोजित आपण पाहू शकता स्क्रीनवरती. आणि स्कोर झाला 41. पहिली इनिंग समाप्त झाली, ओव्हर झाल्या 4, विकेट सुद्धा 4 इथं पडल्या. अशा प्रकारे 42 धावांचं लक्ष. आणि मॅच समरी पाहू शकता आपण. मोहनच्या बॅटमधून 21 धावा, 9 चेंडूंचा सामना केला. दत्ताने सुद्धा सुरेखरित्या 14 धावा केल्या, 8 चेंडूंना सामोरं गेला. आकाशने आलेला एक चौकार लगावला होता, 3 चेंडूचा सामोरं जाताना 4 धावा केल्या. आणि आपण गोलंदाज बघूया, राज, अतिश, अंकलेश आणि करण असे 4 गोलंदाज वापरले गेले कॅप्टन्सकडून. तर फिल्डिंग इथे सस्ती आहे. धावांचा पाठलाग होईल 42 की डिफेंड केल्या जातील एसके स्पोर्ट्स सापे संघाकडून, याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 20 मिनिटात आपल्याला मिळेल. ते उत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे अतिशय नावाजलेले समालोचक मॅन फ्रॉम मानेरे राहुल भोईर. तर आपण टॉसकडे वळतोय. टॉस घेणार आहे त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ असते. जून नांदुरकी वर्सेस गावदे स्पोर्ट्स उंबारडे, दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये या. सलामीची जोडी आली आहे, आपण सुद्धा या नाणेफेकीसाठी, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. तर जेव्हा कॅप्टन येतील तेव्हा आपण टॉसकडे वळू. दरम्यान आपण चला मैदानाकडे वळतोय, ज्या ठिकाणी आता राहुल भोईर सज्ज असतील कमेंट्री बॉक्समध्ये, ज्यांच्या सुमधुर आवाजात आपण याचं वर्णन ऐकूया या इनिंगचं. 42 धावांचं लक्ष. थँक्यू. Thank you so much, Manoj Garve sir. Over the wicket. फुल टॉस हे समोरच्या दिशेने खेळलेत. चेंडू डीप मध्ये
मिडॉनच्या दिशेने दरम्यान खेळाडू वेगाने गेले चेंडू उचलण्यासाठी. दरम्यान एक धाव इथनं मिळते. या मॅच मध्ये टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी टी शर्ट धावांच्या दरम्यान पुन्हा एकदा टी शर्टच्या दरम्यान एकसारखे टी शर्ट नाहीये तर टी शर्टची देखील 3 धावेच्या दरम्यान पॅलेंटी दिली जाते. ओव्हर द विकेट दरम्यान हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आरबीएस गावदेवी आरबीएस उंबारडे धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 1. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू सुरेख आहे. चांगली गोलंदाजी कपिलला नक्कीच अशीच गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 9 धावा दरम्यान पालंटीच्या दिल्या जात आहेत. ड्रेसिंग एकसारखी नाहीये. उशिरा आला संघ इथे दाखल झाला. त्याच्यानंतर खेळाडू कक्षामध्ये खेळाडू देखील कमी होते म्हणून दंडित केलं गेलं आहे. ओव्हर द विकेटनं फटका तर चांगला आहे. मिडॉन नक्कीच या दरम्यान फटका खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. मिडापचा खेळाडू थोडासा स्फेर होता मात्र चेंडू त्याला बीट करून चेंडू स्लीपर कवच दिशेनं सीमापार चौकार. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 5. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेचा अजून एक चांगला फटका आहे. चेंडू डीप मध्ये वेगानं चाललाय. 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतील. आउटफील्ड फास्ट आहे. धावा देखील चांगला मिळतील. लागोपाठचा येणारा हा दुसरा चौकार. प्रेम
प्रेम पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनसाठी आलेत. गणेश 11 कुक्स टीमच्या माध्यमातून चांगला खेळ झाला. पहिल्या इनिंगमध्ये धावा खूप कमी बनवल्या गेल्या सापे टीमकडनं. त्याचं कारण त्याची गोलंदाजी खूप चांगली झाली. राऊंड विकेटनं सुंदर आहे चेंडू. दरम्यान मिडॉपला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. एक धावीतनं अजून मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोरबोर्डवरती धावसंख्या आहे 20. राऊंड विकेटने दरम्यान इनसाइड आउट खेळले. चेंडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दरम्यान 1 शॉटचा इशारा आलाय. एक धावी ते कमी अंकित केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 21 धावा स्कोरबोर्डवरती. धावून 2 धावा घेतल्या मग धाव एकच मिळेल. राऊंड विकेटनं पुढचा बॉल. गती कमी केली. प्रेम बीट झाले. चांगली गोलंदाजी ऋषिकेश पाटील कडनं आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 21. 42चं टार्गेट आहे. राऊंड विकेट पुढचा बॉल. हॅप ट्रॅकर आहे. या दरम्यान लाईन मात्र चुकीच्या आहे. अपस्टिकच्या बाहेर हा चेंडू फिशिंग झाला. अंपायरचा इशारा देखील आला आहे. व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धावीतनं मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 2-2. 22. फुल टॉस फटका हवेत केलेत. मिस्टामिंग शॉट आहे. झेल होऊ शकेल. खेळाडू देखील उपस्थित आहेत. झेल तिथं पकडला गेलाय. इथनं परतावा लागेल. प्रेमला देखील मैदानाच्या बाहेर. दुसरा झटका गणेश 11 कुक्स टीमला. खेळाडू बाद. राज नवीन पासमन. ऋषिकेशचा पुढचा चेंडू. राऊंड विकेटनं यावेळेस अजून एक चांगला चेंडू. मात्र लाईन खराब आहे. ऑप्स्टिकच्या बाहेर आ देखील चेंडू. दुसरा चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळतोय. स्वेर चेंडू. एक दरम्यान डीप मध्ये ऑन साइडला दुसरी धाव कशी कंप्लीट होईल मात्र वेगानं ती देखील झाली आहे. राजने नक्कीच या दरम्यान आधीच कॉल केला होता की आपल्याला 2 धावा इथनं घ्यायच्याच आहेत आणि त्या 2 धावा कंप्लीट देखील केल्या आहेत. एकूण 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 25 धावा. टार्गेट मोठं नव्हतं आणि त्याच्यामध्ये 9 धावांचा कर्ज देखील होता ऑलरेडी. धावसंख्या 25 मित्रा. 25. झालाय आता गाव सुना. शोधतय तुला रानावना. सांगतय तुला पुन्हा पुन्हा. पंकज दादा तू करते ना. झालाय आता गाव सुना. शोधतय थँक्यू डिझे.
या दरम्यान ऑनसाइडला फटका हवेत आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. राज पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. देवा हो देवा देवा माझ्या देवा अशी देवाने केली कला किल्ला शुभान बांधिला चारी बाजूला पाणी यावेळीचा अजून एक चांगला फटका आहे वेगवान. आता मात्र खेळाडू उपस्थित आहेत, चेंडूची उचलून फिक करतील. दरम्यान एक धावीत मिळते आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 32 धावा. अजूनही जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 10 धावेची गरज आहे. विजयाच्या जवळजवळ धनेश 11 कुकसे संघ दिलीप शेठ पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या आहेत. त्यांनी खास करून शुभेच्छा दिल्या आहेत महेंद्रला. यावेळीचा फटका हवेत आहे. मिस टायमिंग. खेळाडू आहेत उपस्थित, जज करतात. जजमेंट खूप चांगला आहे. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट. डीजे जॅक नवीन बॅट्समन शुभम. शॉट गन मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट ना अजून एक विकेट येऊ शकेल आणि विकेट आली आहे. मॅच मध्ये कदाचित पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. ही मॅच पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला एक चांगली पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. एसके सापे टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये. राज पाटील देखील मैदानाच्या बाहेर. थँक्यू. 9 धावा जर आता असत्या तर खूप काय होऊ शकलं असतं ऋषिकेश पाटील. त्यासाठी वेळेवरती येणं गरजेचं आहे. काळजी असणं गरजेचं, खास करून जेव्हा आपली मॅच असते तेव्हा काळजीपूर्वक जर आपण वेळेवरती आलात तर खूप नक्कीच तुमचा देखील फायदा होतो. नियोजन खूप चांगलं असणं गरजेचं कारवे सर. तुमच्या कामाचा नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काम कसा करता, केव्हा करता आणि कधी करणार आहात ते महत्त्वाचं नाही आहे. तुमची नियोजन पद्धत खूप महत्त्वाची आहे. आणि आयकॉन प्लेयर महेंद्र पाटील दिलीप शेटनं खास करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राऊंड विकेट महेंद्रसाठी. या दरम्यान महेंद्रनं डोक्याचा वापर केलाय. जास्त धावा बनवायच्या नाहीत. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. चुका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता या 3 धावा इथनं अजून मिळतील. अजितचं कर्ज बाजार त्याच्यामध्ये उसना शेजारी. धावा नाहीयेत आपल्याकडं. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 35. 3 क्रमांक लक्षात राहणार आहे. भरपूर चुका नक्कीच आपल्याला पाहायला भेटल्या आणि त्याच कारणानं या धावा. स्ट्रायकिंग एंडला उस्मान पटेल. मग त्या दरम्यान डॉट बॉल हा देखील येतोय. षटक क्रमांक इथनं कंप्लीट झाला आहे. तिसरं देखील संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 35 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. अजून जिंकण्यासाठी या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 7 धावेची अजूनही गरज आहे.
9 धावा जर त्या अजून आपण ऍड केल्या असत्या तर एकूण धावा नक्कीच राहिल्या असत्या 16. क्या बात आहे. तरी अजूनही सामना जिवंत आहे मित्रांमध्ये, मॅच संपली नाहीये. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. महेंद्र मात्र एक चांगला खेळाडू आहे, तर महेंद्रला जिम्मेदारी जबाबदारी घ्यावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने सापे टीमचा जर विचार केला तर सापे टीमला आता मात्र एकच लक्षात ठेवायचं आहे की आता सर्व काय संपलं, आता मात्र नव्याने काहीतरी करावं लागेल. जेव्हा सर्वच काय आपल्याकडून निघून जातं तेव्हाच तर मात्र काहीतरी आपल्याकडं जे शिल्लक असतं त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवून आपण पुन्हा एकदा नक्कीच पुढे जाऊ शकू. या अनुषंगानं या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. 6 चेंडू 7 बनवायचे आहेत. स्पर्धेचा नियम असा आहे की स्कोर लेवल झाली, धावांची जर बरोबर झाली तर आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मग सुपर ओव्हर इथनं होणार आहे की गणेश 11 कुकसे हा सामना जिंकेल की मैदानाच्या आतमध्ये एसके सापे टीम हा सामना जिंकेल. गोलंदाज दीपेश. 6 चेंडू 7 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला महेंद्र पाटील. शुभम शॉटगन. नॉन स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका हवे ते षटकार होईल की झेल. मग आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. खास करून का दिलीप पाटीलने शुभेच्छा दिल्या आहेत, टीमच्या मालकानं का शुभेच्छा दिल्या आहेत त्याचं कारण आहे. तरी देखील खेळाडू कक्षामधून आवाज येतोय की एक धाव बनवायची आहे आणि एक धाव या दरम्यान एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनी बनवली आहे. सिंगल जमत नाही आपल्याला, नक्कीच धाव षटकारच जमतो. आणि अशा प्रकारे सामना संपला, सामना जिंकलाय. गणेश 11 कुकचे टीमनं अभिनंदन. दिलीप शेठ पाटील अभिनंदन. खास करून आमचे योगी पाटील अभिनंदन आपलं. दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस साठी यायचंय. यायचं लगेचच. विनिंग टीमच्या कॅप्टनने लगेचच यायचंय. तुम्हाला टॉस साठी यावं लागेल. आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लगेचच सुरू करणार आहोत.